सेंद्रिय कर्ब शेतीचा सातबारा की विनाशाचा दाखला? शेतकरी मित्रांनो, तुम्ही खतांच्या पिशव्यांवर पिशव्या शेतात ओतल्या, पण जमिनीचा पोत सुधारला का? नाही ना. उलट जमीन दगडासारखी कडक झालीये आणि खर्च दुप्पट झालाय. कारण आपण फक्त देखणी इमारत उभी करायचा प्रयत्न केला, पण तिचा पाया म्हणजेच सेंद्रिय कर्ब पूर्णपणे पोखरून टाकला. लक्षात ठेवा, सेंद्रिय कर्ब नसेल तर तुमची महागडी खतं पिकासाठी फक्त माती आहेत, सोनं नाही. शेतकरी विचारतात, सेंद्रिय कर्ब म्हणजे नक्की काय? तो काही बाजारात मिळणारा घटक नाही. सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीतील वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचं सूक्ष्म जीवांनी केलेलं अंतिम रूपांतर, ह्युमस. विज्ञानाच्या भाषेत हा जमिनीचा स्पंज आहे. जसा स्पंज पाणी शोषून धरतो, तसा हा कर्ब तुम्ही दिलेली अन्नद्रव्य आणि पाणी जमिनीत घट्ट पकडून ठेवतो. हा कर्ब म्हणजे तुमच्या शेतातल्या कोट्यावधी जीवाणूंचं घर आणि त्यांचं इंधन आहे. घरच जाळून टाकलंय आपण, मग जीवाणू काम कसे करणार? आता थोडं विज्ञानाचं खोल गणित समजून घ्या. जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल तरच तिथं ह्युमिक आणि फुल्मिक ऍसिड तयार होतं. हे ऍसिड म्हणजे नैसर्गिक चिलेटर्स आहेत, जे जमिनीत फिक्स झालेला स्फुरद म्हणजेच पी आणि पोटॅश के विरघळवून मुळांच्या तोंडापर्यंत आणून देतात. तांत्रिक भाषेत सांगायचं तर कर्ब वाढला की जमिनीची CEC म्हणजेच कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी वाढते. जर कर्ब नसेल तर तुमचं खत वाफ होऊन उडून जाईल किंवा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाईल. तुमच्या खिशातून थेट पैसा गळतोय हे लक्षात घ्या. भारतीय जमिनींचा कर्ब आज 0.3% आलाय. शेतकरी मित्रांनो, ही जमीन आता ICU मध्ये आहे. विज्ञानानुसार हा कर्ब किमान 0.8% ते 1% असायला हवा. आपण जमिनीला सेंद्रिय कोळसा दिलाच नाही, फक्त रासायनिक इंजेक्शन दिली. परिणामी जमिनीचा सामू बिघडला, क्षारांचे प्रमाण वाढले आणि मुळांचा श्वास घुसमटला. तुम्ही कितीही महागडी टॉनिक फवारा, जोपर्यंत जमिनीचा कर्ब सुधारत नाही तोपर्यंत तुमची शेती फायद्यात येणं अशक्य आहे. वेळ अजूनही गेलेली नाही, पण ही शेवटची संधी आहे. पीक अवशेष जाळणं तातडीनं थांबवा. तो कचरा नाही, ते तुमचं सोनं आहे. हिरवळीची खतं, शेणखत आणि आच्छादनाचा म्हणजेच मल्चिंगचा वापर करा. जमिनीला पुन्हा जिवंत करा, कारण सेंद्रिय कर्ब ही तुमच्या जमिनीची आरोग्य पत्रिका आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.